सध्याचा भारत हा विकसित भारत आहे, सध्याचा भारत हा डेव्हलप भारत आहे, सध्याचा भारत हा युवांचा भारत आहे. परंतु या भारतामध्ये आपलं मूळ, आपलं महात्म्य, आपलं महत्त्व आणि आपली संस्कृती विसरता कामा नये. सध्या करणी सेना या बाबतीत पुढे आली आहे. करणी सेना सरसावली आणि करणी सेना म्हणते की आम्ही सांगू की आमचा इतिहास कसा होता, आम्ही सांगू की आमचं भविष्य कसं असेल. परंतु आता मुंबईमध्ये करणी सेना समारंभ रंगणार आहे. करणी सेना त्यांचं चिंतन शिबिर रंगणार आहे आणि आपल्यासोबत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष स्वतः वेळात वेळ काढून उपस्थित आहे. सर तुमचं स्वागत आहे एम24 न्यूज मध्ये. परंतु करणी सेनानी इथे चिंतन शिबिर घेण्याची वेळ आली आहे. काय मागचा उद्देश आहे, काय कारण आहे? या व्हिडिओच्या माध्यमातून मी श्यामसिंह ठाकूर, स्त्री राजपूत करणी सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष, तुम्हाला सांगू इच्छितो, फार चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय. आज रोजी इतिहास फार महत्वाचा आहे. आज रोजी इतिहासाला भूतकाळात जात आहे. इतिहास हा भूतकाळात जात आहे. या इतिहासाला उज्ज्वल करण्यासाठी, प्रज्वल करण्यासाठी श्री राजपूत करणी सेना ही समोर येत आहे. वेळोवेळी येत आहे. का वेळोवेळी येत आहे? त्याचं कारण का भासलं? वेळोवेळी याचं कारण का भासलं? त्याचं कारण याच्यासाठी भासलं कारण की भारतामध्ये याच इतिहासकालीन समाजाने 564 राजांनी स्वतःची विरासते दिली आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे स्फूर्त केली आणि भारताचं निर्माण केलं. आम्ही असं नाही म्हणत की आमच्यामुळेच झालं, पण आमचा काही ना काही तिथं आमचा हिस्सा होता, वाटा होता. या वाट्याच्या अनुरूप आज जो समाज, क्षत्रिय समाज आहे, तर क्षत्रिय समाज कोणताही असो, त्या क्षत्रिय समाजाला मी आव्हान करू इच्छितो, श्री राजपूत करणी सेनेच्या माध्यमातून भारतात जी संस्कृती जी जोपासलेली आहे, या क्षत्रियानं जोपासलेली आहे, तो क्षत्रिय समाज आज करणी सेनेच्या माध्यमातून समोर येतोय. याचं आपल्याला चिंतन शिबिर करायचं आहे. चिंतन शिबिर करायचं आहे, चिंतन करायचं आहे, चिंतन करून मंथन करायचं आहे. चिंतन करून मंथन करून हिरे माणिक मोती कसे निघतात ते आपल्याला पाहायचं आहे. त्या हिरे माणिक मोतीचं आपल्याला काय करायचं आहे? इतिहासाला वाचवल्या कशा प्रकारे आपल्याला वाचवता येईल, संस्कृती कशी वाचवता येईल. वेळोवेळी श्री राजपूत करणी सेना ही या संघटनेच्या माध्यमातून आपला आवाज बुलंद करते, संस्कृतीला वाचवण्याचा प्रयत्न करते. जिथं जिथं इतिहास तोडमोडण्याचा प्रयत्न होते, तिथं श्री राजपूत करणी सेना मजबूतीने उभी राहते. या श्री राजपूत करणी सेनेचं पहिलं ध्येय आणि धोरण आहे. सर, करणी सेनाचं एवढं मोठं भव्य कार्यक्रम होत आहे. पहिला प्रश्न हा होता की मुंबई मराठी पत्रकार संघच का निवडलं गेलं आणि नंतर तुम्ही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिले. तिथून काय सकारात्मक आपल्याला उत्तर आले का? बघा साहेब, राजस्थान आणि महाराष्ट्र माय आणि मावशीचं नातं आहे. राजस्थाननी जन्म दिला आणि मावशीनं आम्हाला इथं आश्रय दिला. माय आणि मावशीचं हे जे नातं आहे, हे नातं इतकं कटिबद्ध आहे की शिवछत्रपती महाराज असो किंवा महाराणा प्रताप असो, यांचे ध्येय आणि धोरण हे स्वाभिमानास्पद राहिलेले आहे. सर्वांना ठाऊक आहे. गौरवशाली इतिहास राहिलेला आहे. यांनी स्वतःच्या शीलरक्षणासाठी, स्वतःच्या स्वाभिमानासाठी, स्वतःच्या आणबाण शानीसाठी त्यांनी काही लढाया लढलेल्या आहेत आणि संस्कृतीला वाचवलेला आहे. असा हा क्षत्रिय समाज आहे. आणि शिवछत्रपती महाराज आणि मराठी पत्रकार संघच का निवडला? 1842 पासून मराठी पत्रकार संघ आहेत. मराठी जोपासलेली आहे, मराठी मायमाऊली आहे. आणि इथं महाराष्ट्रात जे आश्रय दिलेला आहे, या मराठी मायमाऊलीने दिलेला आहे. तर का नको मराठी पत्रकार संघातच, इथूनच श्री राजपूत करणी सेनेने हुंकार भरला पाहिजेत. या अनुषंगाने आम्ही इथं कार्यक्रम करतो. उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा तुम्ही निवेदन दिले, तिथून काय उत्तर आलं? उपमुख्यमंत्री महोदयांना आम्ही कार्यालयाच्या माध्यमातून निवेदन पाठवलेलं आहे. अपेक्षा आहे की ते कार्यक्रमाला येतील, निश्चित येतील. कार्यक्रमाची शोभा वाढवतील, करणी सेनेची शोभा वाढेल. राजपूत समुदायाला एक चांगलं खंबीर नेतृत्व महाराष्ट्राच्या माध्यमातून भेटलेलं आहे आम्हाला, क्षत्रियाच्या माध्यमातून. तसं तर एकनाथजी शिंदे साहेब
हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे महाराष्ट्राचे, मी तर पहिले म्हणेल, मी पहिले म्हणेल की लाडके उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी महिलांकरिता लाडकी बहिणी योजना केली होती ना, ते आतापर्यंत इतिहासात कोणी केली नाही आणि कोणी करणारही नाही. हे काळीज आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहे. त्याच्यामुळं ते नक्कीच श्री राजपूत करणी सेनेला कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी येतील, मार्गदर्शन करतील, हीच आमची अपेक्षा आहे. एक शेवटचा प्रश्न, नेमके कोणते कोणते मान्यवर येणार आहेत? 23 तारखेच्या दुपारपर्यंत इकडचं चित्र कसं असेल? 23 तारखेला श्री राजपूत करणी सेनेचं चिंतन शिबिर आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व महाराष्ट्रातल्या 7 विभाग, 36 जिल्हे, 358 तालुके यामधले आमचे श्री राजपूत करणी सेनेचे पदाधिकारी येणार आहेत. तसेच राजपूत समाजाचे नेते सुद्धा येणार आहेत. मी त्यांना आवाहन करू इच्छितो, समाजातला शेवटचा घटक त्यांच्यापर्यंत समाजाची जी रचना आहे, जो दुर्बल घटक आहे तो सक्षम कसा बनेल याचं चिंतन शिबिर होणार आहे. त्या अनुषंगाने मान्यवराच्या स्वरूपात राष्ट्रीय अध्यक्ष महिपालसिंह मकराणा येणार आहेत श्री राजपूत करणी सेनेचे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना सुद्धा आम्ही आमंत्रण दिलेलं आहे. सोबत खासदार राहुल शेवाळेजी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत, त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रण दिलेलं आहे. मिलिंद देवराजी खासदार मिलिंद देवराजी यांना सुद्धा आम्ही निमंत्रण देणार आहोत. तसेच ज्योतिताई वाघमारे जे राज्यसभेचे आता खासदार झालेले आहेत, त्यांना सुद्धा आमंत्रण देणार आहोत. तर भरपूर अशा नेत्यांना आमंत्रण दिलेलं आहे. तर बघूयात 23 तारखेला श्री राजपूत करणी सेनेच्या चिंतन शिबिरमध्ये त्यांचा किती आम्हाला आशीर्वाद भेटतो, किती मार्गदर्शन भेटतो, अपेक्षा हीच आहे. श्री राजपूत करणी सेना ही सर्वसामान्य जनतेसाठी लढणारी आहे. 36 पगड जातीला सोबत घेऊन चालणारी करणी सेना आहे. संस्कृतीला जोपासणारी करणी सेना आहे. त्या माध्यमातून आम्ही ही 23 तारखेला चिंतन शिबिर चांगल्या मजबूतीनं करत आहोत. नक्कीच. तर 23 तारखेला इथे याच ठिकाणी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये करणी सेना एक भव्य दिवस चिंतन शिबिर आयोजित करणार आहे आणि भविष्याची वाटचाल सुद्धा एक असताना मी सुनील होटिंगे, MS24.